नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये। तर मैत्रिणी तुम्हाला दाखवणार आहे मी आज चटणी। तर ही अशी चटपटीत चटणी मी जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी खा, अगदी खरंच तोंडाला पाणी सुटेल आणि जास्तच दोन घास खाणार तुम्ही। तर इथे घेतलेले आहे शेंगदाणे, ग्राइंडरमध्ये वाटणार आहे मी शेंगदाणे पहा। आणि शेंगदाणे बिलकुल भाजले नाहीत, कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। तर 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मी। तुम्हाला किती मग जास्त कमी करू शकता, तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता। तर इथे ग्राइंडरमध्ये वाटल्यामुळे काय होतं, एकसारखी चटणी होती। नाही तर मिक्सरमध्ये वाटलं ना तर काय होतं, एक दाणे राहतो, कधी अर्धाच राहतो, कधी पूर्ण होत नाही, असं होतं। तर हे ग्राइंडरमध्ये वाटल्यामुळं हे छान अशी एकसारखी झाली पहा। तर हे आता मी काढून घेते बाजूला। कच्चेच आहेत मैत्रिणी, लक्षात ठेवा, मी कच्चेच घेतलेले आहेत, कच्चेच घ्यायचे, साली काढायच्या नाहीच या चटणीसाठी। अगदी तोंडाला पाणी सुटणारी ही चटणी बनवणार, 8 दिवस टिकून राहणार। आणि खरंच पहा तुम्ही कशा पद्धतीने मी बनवते ही चटणी। तर बघा, शेंगदाणे ते झालेले आहे आपले। आता दुसरं काय काय लागते पहा तुम्ही। परत ग्राइंडरमध्ये वाटणार आहे, ते पण जाडसरच वाटायचे म्हणून ग्राइंडरच वापर करणार आहे मी। तर इथे घेतलेल्या आहे 5, 6, 7, 8 चांगल्या मिरच्या। हिरव्या मिरच्या आहेत, 2 कलरच्या आहेत, थोडीशी फिकी आणि थोडीशी ती। आणि कढीपत्त्याची पाने भरपूर सारी घेतलेली आहेत पहा, ती टाकलेली आहेत। कढीपत्त्याने स्वाद पण चटणीला येतो आणि चटणीचा दिसायला बी छान दिसते। इथे कोथिंबीर मूठभर घेतलेली आहे चांगली, ती पहा, ती पण टाकून घेते मी। हे झाली कोथिंबीर। आता मी काय करणार आहे मैत्रिणींनो, लसूण घेणार आहे, पण त्याला मी सोलणार नाही, फक्त त्याच्या बाहेरचं डरकलं काढणार आहे लसणाच्या पाकळीची। आणि ह्या लसूण सोलून नाही घेणार, असाच टाकणार आहे। छान लागतो बिना सोलता आणि दिसतो बी छान, म्हणून लसूण सोलायचा नाही, साल तशीच ठेवायची। हे पहा, तर ह्याला जरा फिट्ट करते, एकदम ते बसायला लागतं खड्ड्यामध्ये, म्हणून ते जरा फिरवायला लागते इकडून तिकडे। आता झाले, तर परत मी ही मिक्सरला 1 मिनिटभर वाटण, जास्त मिनिटभर लागत नाही याला, लगेच होतं वाटून। ग्राइंडरचा उपयोग फार छान होतो, नक्कीच ग्राइंडर तुमच्याकडे नसला तर कधी पण वेळ आली तर घेऊ शकता, खूप छान उपयोग होतो आपल्याला किचनमध्ये। तर हे पहा, म्हणजे आपल्याला हवी तसंच कापता येतं, हवी तसं चिरता येतं, कांद्यापासून तर टमाट्यापासून सगळं काही होतं याच्यात मस्त। हे बघा, आता अशा पद्धतीने मी केलेलं आहे, अशा पद्धतीने झालेली आहे बघा। तर हे बाजूला ठेवते। तर लगेचच तवा ठेवायचा, तव्यावरची चटणी बनवणार आहे मी। तर ही लोखंडी तव्यावर फार खमंग लागते। आणि छोटासा चमच्यावर मी तेल घातलेलं आहे, जास्त नाही, बाकी शेंगदाण्याची चटणी शेंगदाणे वापरलेले आहे चटणीमध्ये, त्याच्यामुळं तेल भरपूर आहे शेंगदाण्यात, म्हणून थोडासा एक छोटा चमचा घालायचा, जास्त नाही। जिरं टाकलं आणि एक कांदा कापून टाकलेला आहे, जरा जाडसर असा त्याला। तर पहा तुम्ही, अगदी साध्या सोप्या पद्धतीतली चटणी आहे, पण फार खमंग लागते आणि फार छान। आणि 8 दिवस ही चटणी राहते आपली, अशीच टिकून राहते, छान लागते पण आणि टिकून पण राहते। तुम्ही प्रवासाला वापरू शकता, कुठेही मुलांना टिफिनला किंवा स्वतःला टिफिनला तोंडी लावण्यासाठी तर फारच उत्तम। त्याच्यामुळं अशी चटणी बनवून ठेवा, 8 दिवस कटकट नाही आपल्याला। नसलं काही भाजीला तरी ही तोंडी लावण्यासाठी फारच छान। आणि 2-3 चटण्या उलट्या तोंडी लावायला असलं का जास्तच जेवण जातं। मग आमच्याकडे भरपूर चटण्या मी बनवत असते वेगवेगळ्या प्रकारच्या, आणि आम्ही खात असतो मस्त। मीठ टाकलेलं आहे कांद्यातच, आणि हा कांदा जास्त ट्रान्सपोर्ट होऊन द्यायचा, फक्त जास्त लाल करायचा नाही आपल्याला, फक्त ट्रान्सपोर्ट झाला पाहिजे, सुट्टा झाला पाहिजे, याचा फक्त करायचा। कारण की आपल्याला परत पण भाजायचा आहे कांदा, त्याच्यामुळं कांदा एकदम करपून द्यायचा नाही। तर हे कांदा मी अशा रीतीने भाजते पहा। लगेचच मग शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे त्याच्यामध्ये पहा, कमीच भाजलेला आहे ना, तर शेंगदाण्याचा कूट टाकायचा त्याच्यात, हे छान भाजून घ्यायचं, का की हे कच्चं टाकलेलं आहे आपण, म्हणून शेंगदाणे छान भाजून घ्यायची, चांगलं खरपूस मंद आचेवर भाजून घ्यायची मस्त। तर मी अशा पद्धतीने भाजते। आता ते वाटलेलं आहे ना आपलं सर्व काही, लसूण, हे म्हणजे कोथिंबीर, मिरच्या, हे सर्व वाटलेलं आहे ना, हे टाकलं, जाडसरच वाटले पहा किती, अगदी शेंगदाणे वाटले तसेच वाटलेले आहे, त्याच्यामुळं चव भरपूर येणार आहे। त्याला मस्त हलवून घ्यायची, त्याला हलवत राहायचं, कच्चापणा त्याचा गेला पाहिजे सगळ्या चटणीचा, असा करायचा। आणि तव्यावरचा स्वाद कोई आवरच असते, माहीतच आहे तुम्हाला।
तव्यावर कुठलीही वस्तू केली तर फार छान होती आणि चवीला पण लागती. त्याच्यामुळं बऱ्याचशा वस्तू मी तव्यावर करत असते, छान होतात. बघा रंग चालला आहे वाढत वाढत, याला मस्त रंग येत चाललेला आहे चटणीला. आणि खाली करपून द्यायची नाही मात्र, वर खाली करत राहायचं सारखं आणि हलवत राहायचं. सुरेख चटणी बनलेली आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला ही चटणी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली ही चटणी तुम्हाला. आपण प्रत्येक वेळेस वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या चटण्या तुम्हाला भरपूर दाखवल्या आहेत. मी चटण्यांचे वेगळे प्रकार दाखवले आहेत. नक्कीच तुम्हाला आवडेल ती चटणी बनवू शकता. माझ्या चॅनलला जाऊन पहा, कुठली तुम्हाला आवडेल ती बनवू शकता तुम्ही चटणी. ही आपली झालेलीच आहे, मस्त खमंग भाजलेली आहे, रंगही फार सुरेख आलेला आहे तिला आणि छान चटणी बनलेली आहे. तुम्हाला जवळून पण जरा दाखवते मी, म्हणजे तुम्हाला कळेल का कशी आहे ती. हे लांबून जरासा व्हिडिओ वेगळा दिसतो म्हणून जवळून दाखवते जरा. रंग फार सुंदर आलेला आहे, हिरवागार रंग झालेला आहे. ही पहा जवळून घेतलेली आहे आणि छान दिसते पहा. मैत्रिणींनो तुम्हाला आवडलं तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. दुसरी गोष्ट, माझा मसाल्याचा स्टॉक आलेला आहे. तर हे पहा मसाले मी कशा पद्धतीने बनवते पहा तुम्ही. सगळे मसाले मी चुलीवर भाजते आणि तेलावर भाजते. त्याच्यामुळं देठं निसून मिरच्यांची बऱ्याच प्रकारच्या मिरच्या आहेत माझ्याकडं. आणि मसाले गरम मसाले मी वापरलेले आहेत, सगळे हाय क्वालिटीचे आहेत. आणि बरेचसे मसाले आमच्या घरचे असल्यामुळं मिरच्या, धने, हळद, सफेद तीळ आणि लसूण, कांदा हे सगळं आमच्या घरचे असल्यामुळं बिना केमिकलचे आहेत, शेणखतावर उगवलेले. त्याच्यामुळं मसाले घ्याच तुम्ही. आणि ह्याच्यात कस्तुरी मेथीपासून तर सर्व काही घातलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ एवढा छान आहे आणि मसाले एवढे जबरदस्त रंग येतो. आणि मेन गोष्ट, मसाल्याचा वर्षभर जरी ठेवला तरी रंग ढलत नाही, मग रंग असून असाच राहतो. त्याच्यामुळं मसाले घेऊन तुम्ही ठेवू शकता साठवून, तर काही प्रॉब्लेम नाही. तर पहा तुम्ही किती सुरेख मसाला. आणि मेन गोष्ट, मी डंकावर कुटलेले आहेत, चक्कीत दळलेले नाही. आवडलं तर घ्या मसाले. आणि माझी चटणी कशी झाली ती नक्कीच कळवा. खूप तोंडाला पाणी सुटणारी चटणी. बाय.